अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्त हो, आज आपण अक्षय तृतीया का साजरी करतात या मागचं कारण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे 3.5 मुहूर्त प्रसिद्ध आहेत. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी आणि अर्धा मुहूर्त म्हणजे बलिप्रतिपदा. या 3.5 मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा विशेष मुहूर्त, कारण या मुहूर्तामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जर आपण दानधर्म केलं तर त्यापासून मिळणारं पुण्य हे अक्षय टिकून राहतं, पुण्याचा क्षय होत नाही. त्यामुळे अक्षय तृतीया हा जो मुहूर्त आहे यामध्ये सोने खरेदी किंवा नवीन कार्यास सुरुवात करणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं दानाला फार महत्त्व ह्या अक्षय तृतीयेला आहे. तसं बघितलं तर प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया ही शुभतिथी असते, परंतु ही वैशाखात येणारी शुक्ल पक्षातील तृतीया अक्षय्य, याचा अर्थ कधीही न क्षय होणारी अशी, नाश न पावणारी अशी ही तिथी, असा हा मुहूर्त. म्हणून मुहूर्त न बघताही या दिवशी नवीन वास्तू, वस्तू, वाहन, शुभकार्य, मंगलकार्य आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगतीच होते. परंतु सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दानाला फार महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की त्रेतायुगाची सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवशीच झाली. बाबा केदारनाथ धामचे कपाट याच मुहूर्तावर उघडले जातात. हिंदू सणांचं खरं तर वैशिष्ट्यच आहे. प्रत्येक सणांच्या मागे एक विचार आहे, एक संकल्पना आहे, उदात्त हेतू आहे. या अक्षय तृतीयेच्या मागे कृतज्ञता व्यक्त करणे हा फार मोठा उदात्त हेतू आहे. कृतज्ञता कोणाविषयी तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांविषयी, कारण त्यांच्या साह्यानं तर आपल्या मनुष्य देहाला चैतन्य प्राप्त होतं. कृतज्ञता व्यक्त करायची ती आपल्या पितरांविषयी, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला ह्या मनुष्य देहाचं दान मिळालेलं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, जलदान, वस्त्रदान करण्यात येतं. ब्राह्मणांना जलकुंभ दान करण्याची प्रथा आहे. अहो, या दिवशी सोनं खरेदीला खूप महत्त्व आहे. तसं सगळ्या 3.5 मुहूर्तावर सोनं खरेदी केलं जातं. या मुहूर्तावर केलेलं सोनं खरेदी गुंजभर जरी आपण खरेदी केलं तर सातत्याने त्यामध्ये वाढ होते अशी समजूत आहे. तसं आता सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत, पण 1 ग्रॅम का होईना घेण्याची प्रथा आहे, कारण त्यात उत्तरोत्तर वाढ होत जाते अशी समजूत आहे. चैत्रामध्ये बसवलेल्या चैत्र गौरीचं विसर्जन याच दिवशी करतात. त्यानिमित्त हळदी कुंकू समारंभ घरोघरी केले जातात. या दिवशी स्नान, दान, होम जप, पितरांसाठी केलेलं तर्पण फार महत्त्वाचं आहे. या दिवशी आपले पूर्वज आपल्या घरी पाणी पिण्यास येतात अशी धारणा आहे. म्हणून पितरांच्या नावे थंड पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करण्याची प्रथा आहे. अहो, काही लोक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गावागावामध्ये, रस्त्यात, चौकात पाणपोया देखील उभारतात. शिवाय उन्हापासून संरक्षण करणारे छत्री, जोडा अर्थात चप्पल, बूट हे देखील दान करण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शेतकरी आपल्या कामाला सुरुवात करतात. रानामध्ये उगवलेलं काटेरी झुडपं तोडून टाकतात. नांगराची पूजा करतात. नांगरणीला सुरुवात होते. शेतीच्या कामांना वेग येतो. या मुहूर्तावर पेरलेलं बी देखील शेतकऱ्यांना दामदुप्पट उत्पन्न देऊन जातं. कीड अगर रोगराई पिकाला बाधा होत नाही अशी समजूत आहे. कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं शेती करणारे अक्षय तृतीया अक्षय्य उदंड पीक देणारा म्हणून पेरणीसाठी मुहूर्त मानून या दिवशी मोठ्या उत्साहाने शेतीच्या कामांना सुरुवात करतात. ह्या अक्षय तृतीय जो हे व्रत आहे त्या व्रताची एक फार सुंदर कथा एक प्रसिद्ध आहे. एक दयाळू, परोपकारी, मानवधर्मी व्यापारी होऊन गेला. तो नित्य दान धर्म करत असे. संत, महंत, साधू संतांच्या कथा अगदी आवडीने श्रवण करीत असे. कालांतराने त्याच्या दुर्भाग्यानं त्याचा व्यापार मंदावला. त्याच्या नशिबी दारिद्र्य आलं. एके दिवशी त्याने असं महात्म्य ऐकलं की बुधवारी रोहिणी नक्षत्रयुक्त तृतीया आल्यास त्या दिवशी केलेलं दान पुण्य अक्षय होतं. मग त्याने तसा दिवस येताच व्रताप्रमाणे सर्व पूजा केली आणि दानधर्म केला. पुढल्या जन्मी तो कुशावती नगरीचा राजा झाला. त्याने मोठे मोठे यज्ञ केले.
त्याला अनेक प्रकारचं वैभव प्राप्त झालं. त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही. किती खरं तर ही कथा किती प्रेरणादायी आहे. माणसाला दान करण्यास प्रेरित करते. आणि हा जो व्यापारी होता पुढच्या जन्मामध्ये राजा झाला, कुशावती नगरीचा राजा झाला, मोठे यज्ञ केले, दानधर्म केलं, त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही आणि हाच पुढे चंद्रगुप्त राजा झाला असं सुद्धा सांगण्यात येतं. खरं तर ही कथा फार प्रेरणा देऊन जाते. अक्षय तृतीयेचा मुहूर्त यासाठी महत्त्वाचा आहे की दान दिल्याने, पुण्यकर्म केल्याने तुमचा आनंद वाढतो. गरजूंना, पीडितांना, भुकेलेल्यांना, तहानलेल्यांना दान केल्यास आपला खजिना कधीच रिकामा होत नाही. म्हणजे जर का आपला खजिना रिकामा होणार असेल तर आपण कशाला दान करू बरं? पण ज्या वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की आपण जर दुसऱ्यांना दिलं तर आपल्या देण्याने आपला खजिना रिकामा होणार नाही आहे, तर खजिन्यामध्ये वाढच होणार आहे. हे जेव्हा मनुष्याच्या लक्षात येतं तेव्हा तो मोठ्या काय म्हणतात त्याला उमेदीने, मोठ्या उत्साहाने तो दान करायला तयार होतो. कारण की वाढणार असेल तरच तो खर्च करेल ना. ही कथा आपल्याला प्रेरणा देऊन जाते की बाबा ह्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तू दानधर्म कर, तुझा खजिना रिकामा कधीच होणार नाही. अक्षय तृतीयेला भगवान परशुरामांचा जन्म झालेला आहे. या तिथीला प्रदोषकाळी परशुरामांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांना अर्घ्य देण्यात येतं. चिपळूण येथे परशुरामांची जयंतीनिमित्त मोठी यात्रा भरते, जत्रा भरते. उत्तर हिंदुस्थानामध्ये हा सण मोठ्या आस्थेने पाळला जातो. बंगाल, ओरिसा प्रांतामध्ये यावेळी चंदन यात्रा भरते. ओरिसा प्रांतामध्ये मलयगिरी चंदनाची वनच आहेत बरं. चंदनाची यात्राच भरते या ठिकाणी. 3 आठवडे जवळजवळ यात्रा चालते. चंदनाच्या तेलानं सुवासिक केलेले पंखे, फुलं ब्राह्मणांना दान करण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीया हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो. तर विदर्भामध्ये या दिवसाला दिवाळीच्या सणासारखं महत्त्व आहे. पितरांच्या स्मृतीप्रित्यर्थ घराघरातून अन्नदान केलं जातं. पुरणपोळी, चिंचेचा सार, कानवले, आंब्याची डाळ, कवठाची चटणी, पन्हे, डाळवडे, कढी भात, वरण भाजी, भजे असा साग्र संगीत बेत असतो. तोंडाला पाणी सुटतं. काळाच्या ओघात आता या दिवसाचं महत्त्व हळूहळू ओसरत चाललं आहे. परंतु निसर्ग, पितर, पशु, पक्षी, शेती यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरी जमेल तेवढा प्रयत्न करावा, असंच आपल्या संस्कृतीचं सांगणं आहे. अक्षय तृतीयेचं महत्त्व हेच आहे. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा